संहितेच्या काळामध्ये नेत्यांकडनं पदाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। निवडणूक प्रचारात नेते आणि कार्यकर्त्यांकडनं त्यांच्या सोबत संरक्षणासाठी बॉडीगार्ड असतात। अनेक जण सशस्त्र संरक्षणात फिरत असतात। नेत्यांचा हा तामझाम मतदारांना प्रभावित करणारा ठरू शकतो आणि याबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत। मात्र अनेक नेत्यांकडनं त्याचं उल्लंघन केलं जात असतं। याबाबत निवडणूक आयोगानं स्वतःहून कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केली आहे। तर निवडणुकीत नियमांचं पालन होत नाही असं म्हणत खासदार अमर काळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। निवडणूक आयोग जेव्हा एखादा हे दाखवतं, कायदा दाखवतं किंवा एखादी गाईडलाईन दाखवतं, तर निवडणूक आयोगाचंच काम आहे ना, तुम्ही कारवाई का करत नाही? माझं साधं म्हणणं, मला असं वाटतं की निवडणूक आयोगानेच ह्याच्यात प्रोएक्टिव्हली हे करून नोटीस द्या ना, तुम्ही मलाही द्या, कारण निवडणूक आयोग एखाद्या गोष्टीवर बोट ठेवत असताना तुम्ही स्वतःचं काम तर करा। आम्ही तुम्हाला वोट चोरी दाखवली, आम्ही तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी दाखवल्या, तुम्ही जे करायला पाहिजे ते तुम्ही करत नाही हे आम्ही दाखवलं, ती हिंमत दाखवा ना। मतदारांना घाबरवणे, ताफा घेऊन जाणे आणि मतदारावर दबाव करणे असा वापर झाला नाही पाहिजे। तर याच्या अंतर्गत आपण तिथं कंप्लेंट करू शकतो। रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951 सेक्शन 123 याच्या अंतर्गत सुद्धा अंडर इन्फ्लुएन्स म्हणून सुद्धा आपण कंप्लेंट करू शकतो आणि करायला पाहिजे। समजा सत्ता पक्ष अशा पद्धतीनं दबाव तंत्र इस्तेमाल करत असेल तर आम्ही निश्चितच अपोजिशन म्हणून स्ट्रॉंगली याचा अपोज करू आणि याच्या विरोधामध्ये आणि निवडणूक आयोगाकडे कंप्लेंट करू। प्रचंड दबावामध्ये शासकीय यंत्रणा काम करत आहे असं एकंदर पूर्ण चित्र महाराष्ट्रामध्ये आहे आणि आचारसंहितेचं पालन सर्वांनी केलं पाहिजे। ते दुर्दैवाने होत नाहीये आणि सत्ताधारी पक्ष पूर्णतः आचारसंहिताचे नियम बाजूला ठेवून त्यानिमित्तानं आज इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट होताना आपल्याला बघायला भेटतंय। मी या गोष्टीचा निषेध करतो आणि वास्तविक पाहता अधिकाऱ्यांनी आपली जी काही कारवाई आहे, आपलं जे काही जे त्यांच्याकडनं अपेक्षित आहे आपल्याला अधिकाऱ्यांकडनं, ती कारवाई त्यांनी उचितपणे केली पाहिजे, कुठल्याही दबावाला बळी न पडता। उद्याचा नगरपरिषद नगरपंचायतीचा निकाल भाजप आणि महायुतीसाठी विजयाचा दिवस असणार आहे असं मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलेलं आहे। भाजपला कधीही मिळालं नाही इतकं यश यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत मिळणार आहे। जिथं आम्ही कधीच जिंकलो नव्हतो त्या नगरपरिषदा नगरपालिका सुद्धा आम्ही जिंकणार आहोत असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला। तर बोगस मतदान आणि पैशाच्या जोरावर बावनकुळेंनी हा दावा केला असून मतमोजणीपूर्वीच बावनकुळेंनी जिंकल्याचं जाहीरच का करून टाकत नाहीत अशी टीका वडेट्टीवार यांनी केलेली आहे। उद्याचा निकाल हा भारतीय जनता पार्टी करता आणि महायुती करताही विजयाचा दिवस असणार आहे। भारतीय जनता पक्षाला यापूर्वी कधी मिळालं नाही एवढं यश नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे। यापूर्वी ज्या नगरपालिका आमच्याकडे नव्हत्या त्याही नगरपालिका आमच्याकडे येणार आहे आणि जनतेचा कौल हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या बाजूने आहे। जेव्हा प्रचाराच्या वेळी आम्ही बघितलं तर मतदाराचा कौल सुद्धा भाजपाच्या बाजूने आहे, त्यामुळे मोठा विजय होणार आहे। दोन गोष्टीवर आमचे चंद्रशेखरजी बावनकुळे बनत असतील, एक पैसा, दुसरा बोगस मतदान, यावर त्यांना कॉन्फिडन्स असेल तर यावरून निवडणुका आम्हाला वाटतं की आम्ही जिंकणार म्हणण्यासाठी आम्ही जिंकलो आहे म्हणून पहिलेच गुलाल उधळा ना निकालाच्या अगोदर। निकालाची वाट कशाला पाहिजे? तर बेमानी करून जर या जिंकणं आल्या तर त्याला सोपं आहे त्यांना त्यांच्यासाठी, म्हणून ते इतक्या कॉन्फिडन्सनी सांगत आहेत। तर या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेचा रोल काय हे निकालानंतर कळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।